विद्यार्थी मित्रांनो, कालच्या पिरियडमध्ये आपण अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये अल्डिहाइडचं, कीटोनचं आणि कार्बोक्सिलिक ॲसिडचं क्लासिफिकेशन बघितलं, त्याचबरोबर त्याचं नॉमेनक्लेचर बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला आता प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स ह्या आज पाहायच्या आहेत. त्याच्या अगोदर प्रत्येकानं वही आणि पेन घेऊन यूट्यूब चॅनलवर हा तास बघताना बसलं पाहिजे आणि त्याचं प्रत्येक रिॲक्शन ही काय केली पाहिजे, नोट डाऊन केलेली पाहिजे. याच्यामध्ये पहिली मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स फ्रॉम असाइल क्लोराइड. त्याच्या अगोदर ही दोन प्रिपरेशन मेथड आहेत. जनरल मेथड्स फॉर प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन, त्याच्यामध्ये बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल आणि दुसरी मेथड आहे फ्रॉम हायड्रोकार्बन. आता ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल मध्ये प्रायमरी अल्कोहोल्स अल्डिहाइड्स देतात, सेकंडरी अल्कोहोल्स कीटोन्स देतात. तर ह्या रिॲक्शन पाहिलेल्या आहेत आणि त्या रिॲक्शन ह्या चॅप्टरमध्ये प्रिपरेशन मेथड मधून वगळल्यामुळं आपण पुढची मेथड बघणार आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम असाइल क्लोराइड. ह्याच रिॲक्शनला रोझमंड रिॲक्शन्स असं सुद्धा म्हणतात. आर सी डबल बॉन्ड ओ, दिस इज असाइल क्लोराइड. आपण चुकून इथे एच लिहिलं होतं. हे असाइल क्लोराइड हायड्रोजन सोबत रिएक्ट केलं की याच्यापासून आपल्याला करस्पॉन्डिंग अल्डिहाइड मिळतं प्लस HCl तयार होतं. दिस इज अवर करस्पॉन्डिंग aldehyde. This reaction is also known as Rosemond reaction. ह्या रिएक्शनलाच कसली रिएक्शन म्हणतात? रोझमंड रिएक्शन असं म्हणतात. तर दिस इज आता याचं जर का आपल्याला एक्झाम्पल ॲलिफॅटिक अल्डिहाइड तयार करण्यासाठी CH3COCl हे जर घेतलं त्यालाच आपण काय म्हणतो, इथॅनॉइल क्लोराइड असं म्हणतात. हे इथेनॉइल क्लोराइड किंवा ह्यालाच ऍसिटाइल क्लोराइड देखील म्हणतात. हे ऍसिटाइल क्लोराइडचं हायड्रोजनेशन केलं बाय युजिंग सेम रिड्युसिंग एजंट पॅलॅडियम पॉइझड विथ बेरियम सल्फेट. याच्यापासून आपल्याला CH3CHO म्हणजेच ह्याला आपण काय म्हणलं होतं, इथेनॉल म्हणलं होतं. याचा यूपीएससी नेम काय आहे, इथेनॉल प्लस HCl तयार होत. त्या इथेनॉललाच कॉमनली ऍसेटाल्डिहाइड असं म्हणतात. त्याच पद्धतीने आपण एरोमॅटिक अल्डिहाइड सुद्धा सेम मेथडनं तयार करू शकतो. ह्या एरोमॅटिक अल्डिहाइड प्रिपरेशन मध्ये आपल्याला काय करायचंय तर C6H5COCl ह्यालाच आपण काय म्हणतो, बेन्झॉइल क्लोराइड असं म्हणतो. हायड्रोजनेशन सेम रिड्युसिंग एजंट वापरले, पॅलेडियम पॉइझड विथ बेरियम सल्फेट, वी विल गेट C6H5CHO प्लस HCl. त्याला आपण काय म्हणणार आहे, बेन्झाल्डिहाइड असं म्हणणार. तर अशा पद्धतीनं ॲलिफॅटिक आणि एरोमॅटिक अल्डिहाइड असाइल क्लोराइड पासून या पद्धतीनं काय केले जातात, तयार केले जातात. त्याची जनरल रिॲक्शन आपल्याला पाहता येईल, प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम असाइल क्लोराइड. ह्या प्रिपरेशन ऑफ असाइल पहिल्यांदा RMgX किंवा RMgX जो आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रिग्नॉल्ड रिएजंट असं म्हणतो.
हा जर का कॅडमियम क्लोराईड बरोबर रिएक्ट केला की याच्यापासून हे R2CD प्लस त्याच्यापासून तयार होणार आहे ते म्हणजे MgCl2 हे तयार होईल. ह्यालाच काय म्हणतो आपण डाय अल्काइल कॅडमियम असं म्हणतात. हा डाय अल्काइल कॅडमियम जर का आपण 2 मॉलिक्यूल असणाऱ्या असाइल क्लोराईड सोबत जर का रिएक्ट केला, हिअर इज R2CD, ह्या रिएक्शन मधून आपल्याला 2 RCR' प्लस कॅडमियम क्लोराईड मिळतं. ह्यालाच आपण काय म्हणतो कीटोन असं म्हणतो. ॲलिफॅटिक कीटोन त्याचबरोबर ॲरोमॅटिक कीटोन आपण या पद्धतीनं काय करू शकतो तयार करू शकतो. त्याचं जर काही एक्झाम्पल पुस्तकात दिल्याप्रमाणे जर का आपल्याला पाहायचे असतील त्या एक्झाम्पल्स मध्ये आपले इथं आपण प्रथम काय करूया CH3 MgCl सोबत कॅडमियम क्लोराईड रिएक्ट करूया. ह्या रिएक्शन मुळे आपल्याला काय तयार होईल तर CH3 ट्वाइस CD तयार होईल आणि याच्यापासून MgCl2 हा तयार झालेला जो आहे ह्याला काय म्हणता येईल डाय मिथाइल कॅडमियम म्हणता येईल. अँड दिस इज अवर मिथाइल मॅग्नेशियम क्लोराईड. आपल्या इथेनॉइल क्लोराईड सोबत जर का रिएक्ट केला, हिअर इज तर याच्यापासून आपल्याला 2 हा जो मिळतो ह्याला आपण काय म्हणतो प्रोपॅनॉन असं म्हणतो किंवा ह्यालाच आपण जनरल भाषेमध्ये ऍसिटोन असं. दिस इज मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ कीटोन ॲलिफॅटिक कीटोन फ्रॉम द असाइल क्लोराईड. हे पहिलं एक्झाम्पल आहे. त्याच्यामध्ये हे दुसरे एक्झाम्पल की ज्याच्यामध्ये आपण C6H5 COCl ह्याला आपण काय म्हटलं होतं बेन्झॉइल क्लोराईड हे याचं नाव आहे. त्याच्यासोबत हा डायमिथाइल कॅडमियम जर का रिएक्ट केला तर याच्यापासून 2 मॉलिक्यूल हे कशाचे तयार होतील C6H5 C डबल बॉन्ड O CH3 प्लस कॅडमियम क्लोराईड तयार होईल. ह्यालाच काय म्हणतो आपण ऍसिटोफिनोन. ह्याला काय म्हणतात ऍसिटोफिनोन असं म्हणतात. तर ह्या पद्धतीनं असाइल क्लोराईड पासून ॲलिफॅटिक अल्डिहाइड ॲरोमॅटिक अल्डिहाइड हे तयार केले जातात, बाय रिडक्शन तयार केले जातात. ॲरोमॅटिक कीटोन जे आहेत ते ॲरोमॅटिक कीटोन फिडल-क्राफ्ट रिएक्शननं असाइल क्लोराईड पासून तयार केले जातात. परंतु ती मेथड ह्या नवीन HSC बोर्डानं डिक्लेअर केलेल्या सिलेबसमध्ये काय केलेली आहे ओमिट केलेली आहे किंवा वगळलेली आहे आणि त्याच्यामुळे ती काय मेथड आपण पाहणार नाही. त्याच्यानंतर आपल्याला लगेचच दुसरी मेथड बघायची आहे फ्रॉम अल्काइल नाइट्राइल. Any alkyl nitrile here is RC triple bond N. When this alkyl nitrile is reduced in presence of stannous chloride आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड च्या सानिध्यात जर का याचं रिडक्शन केलं तर याच्यापासून RCH डबल बॉन्ड NH HCl तयार होतं.
ह्यालाच काय म्हणतात, इमिन हायड्रोक्लोराईड असं म्हणतात. हे तयार झालेलं इमिन हायड्रोक्लोराईड जर का आपण याचं हायड्रॉलिसिस केलं in presence of acid, it will gives us a RCHO. यापासून काय मिळतं आपल्याला, RCHO मिळतं. आणि त्याचबरोबर NH4Cl अमोनियम क्लोराईडचा एक मॉलिक्यूल मिळतो. या RCHO लाच आपण काय म्हणतो, अल्डिहाइड असं म्हणतो. याचं जर का एक्झाम्पल बघायचं ठरवलं आपण तर ॲलिफॅटिक अल्डिहाइड तयार करण्यासाठी जर का आपण CH3 C ट्रिपल बॉन्ड N ह्यालाच आपण काय म्हणतो तर इथॉइल इथेन नायट्राइल असं म्हणतो. ह्याला काय म्हणतो, इथेन नायट्राइल. याचं रिडक्शन केलं, दोन नेसंट हायड्रोजन कशापासून तयार झालेले तर स्टॅनस क्लोराईड आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड यांच्या रिएक्शन पासून तयार झालेले नेसंट हायड्रोजन याच्यासोबत रिएक्ट होतात आणि याच्यापासून CH3 CH डबल बॉन्ड NH HCl, तर इट इज कॉल्ड एज इथिनिमीन. इथिनिमीन हायड्रोक्लोराईड असं म्हणलेलं आहे. आणि या इथिनिमीन हायड्रोक्लोराईडचं जर का हायड्रॉलिसिस केलं इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, CH3 CHO प्लस अमोनियम क्लोराईडचा एक मॉलिक्यूल मिळणार आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो तर दिस इज अवर इथेनॉल्डिहाइड किंवा ह्यालाच इथेनॉल असं. एरोमॅटिक अल्डिहाइड जर का तयार करायचे झाले याच पद्धतीनं तर बेन्झो नायट्राइल C6H5 C triple bond N, this is called as a benzonitrile. ह्या बेन्झोनायट्राइलचं जर का रिडक्शन केलं 2H by using same reducing agent SnCl2 आणि HCl याच्यापासून काय तयार होईल, C6H5 CH डबल बॉन्ड N H HCl तयार होईल. याचा आपल्याला बेन्झिनिमीन हायड्रोक्लोराईड हायड्रोक्लोराईड असं म्हणता येईल. हे बेन्झिनिमीन हायड्रोक्लोराईडचं परत जर का आपण हायड्रॉलिसिस केलं H3O प्लस NaCl, it will convert into C6H5 CHO plus formation of the ammonium chloride molecule is takes place. This aldehyde is called as a benzaldehyde. ह्यालाच काय म्हणतात तर बेन्झाल्डिहाइड असं म्हणतात. Aldehydes containing a carbon-carbon double bond are formed from alkyl nitriles containing carbon-carbon double bond by using a selective reducing agent like diisobutyl aluminum hydride reducing agent. That double bond present in the carbon chain keeps intact. It is not hydrogenated. CH3 CH double bond CH CH2 C triple bond N 1 2 3 4 5. Therefore it is a pent 3 in nitrile. This is named as a pent 3 in nitrile. When it is reduced in presence of di-iso or it is a aluminium hydride isobutyl, it is reduced by di-isobutyl aluminum hydride
On reduction, it will give us CH3, CH double bond, CH, CH2, CHO. This is named as pent 3 in al. Means double bond remains as it is. It is not reduced by this reducing agent, that is a diisobutyl aluminum hydride does not reduces the double bond present in the chain. It only reduces a nitrile group present in molecule. So this is the selective reducing agent which is used for the preparation of such aldehydes. Ketones are prepared from alkyl nitrile like C when react with Grignard reagent like CH3MgCl. Obviously, in presence of dry ether, this reaction is takes place. Formation of complex is as like this: CCH3 double bond N MgCl is takes place. This is named as a complex. This complex on hydrolysis, acid hydrolysis, gives us a CH3 C double bond O CH3 plus ammonia gas plus MgCl OH is formed. This is known as propanone. Ketone is formed is named as a propanone. This is our Grignard reagent methyl magnesium chloride. This is named as a methyl magnesium bromide. तर या पद्धतीनं आपल्याला कीटोन हे अल्काइल नायट्राइल पासून काय करता येतील, तयार करता येते. त्याच पद्धतीनं एरोमॅटिक कीटोन सुद्धा याच पद्धतीनं तयार करता येतात. 6H5 C triple bond N. This is called as benzonitrile. This is called as benzonitrile. This benzonitrile when react with C6H5 MgCl हे जेव्हा कशासोबत रिएक्ट केलं जाईल तर फिनाइल मॅग्नेशियम क्लोराईड सोबत ड्राय इथरच्या सानिध्यात जेव्हा ही रिएक्शन घडवून आणली जाईल तेव्हा त्याच्यापासून काय तयार होणार आहे, कॉम्प्लेक्स तयार होणार आहे. C6H5 C6H5 डबल बॉन्ड N MgCl तयार होणार आहे. त्यापासून कॉम्प्लेक्स तयार होणार आहे आणि हा तयार झालेला जो कॉम्प्लेक्स आहे त्याला आपण कॉम्प्लेक्सच म्हणणार आहे. ऑब्वियसली दिस इज अ अनस्टेबल वन आणि याचं जर का आपण हायड्रॉलिसिस केलं, ऍसिड हायड्रॉलिसिस, C6H5 C डबल बॉन्ड O C6H5 सोबतच अमोनिया गॅस तयार होतो, सोबतच काय तयार होतं, MgClOH हा तयार होतो. ह्याला काय म्हणतात आपण, दिस इज नोन ॲज अ बेन्झोफिनोन. तर या पद्धतीनं एरोमॅटिक कीटोन आणि ॲलिफॅटिक कीटोन अल्काइल नायट्राइल पासून ग्रिग्नॉल रिएजंट सोबत ड्राय इथरच्या सानिध्यात रिएक्शन केल्यानंतर काय होतात, तयार होतात. त्यानंतरची पुढची मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड फ्रॉम एरोमॅटिक हायड्रोकार्बन. त्यातलं पहिलं आहे इटार्ड रिएक्शन. ह्या इटार्ड रिएक्शन मध्ये टोल्यून हा क्रोमिल क्लोराइड सोबत ऑक्सिडाइज केला जातो इन प्रेझेन्स ऑफ कार्बन डायसल्फाइड सॉल्व्हंट. Chromium complex is formed which on hydrolysis gives us a benzaldehyde. This reaction is called as a Itard reaction. Reaction we have to see. This is our
toluene. Toluene can be written as like this H, H, H. When it is called react with chromyl chloride CrO2Cl2 in presence of carbon disulfide. Chromyl complex. This chromyl complex will be shown as like this. Here is a C, one more H, then oxygen, this is called as a chromyl complex. This chromyl complex on hydrolysis, acid hydrolysis, benzaldehyde. This is called as a benzaldehyde. So this is ethyl reaction from the aromatic hydrocarbon. Aromatic hydrocarbon like toluene, when react with oxidizing agent chromyl chloride, this is chromyl chloride, in presence of solvent carbon disulfide, gives a chromyl complex, which on acid hydrolysis gives a benzaldehyde. This reaction is called as Itard reaction for the preparation of the another one reaction is by oxidation of methyl arene by using chromium oxide. In this reaction, the aryl methyl arene, that is a toluene or any another methyl arene, react with chromium oxide in presence of a acetic anhydride. Here is a CH3CO 2 times O, react with each other at very low temperature 273 to 278 Kelvin. This reaction is takes place, and formation of a complex is takes place. This complex will be shown as like this. Again C H O COCH3 OCOCH3. This on hydrolysis, this is called as a complex. This complex on hydrolysis, obviously in presence of acid hydrolysis, in presence of acid on hydrolysis gives the benzaldehyde. So this is another method for the preparation of aromatic hydrocarbon, that is benzaldehyde, by using or by oxidation of methyl arene using a chromium oxide oxidizing agent. In this reaction, toluene react with chromium oxide in presence of acetic anhydride. This is acetic anhydride at 270 through to 278 Kelvin. Formation of a complex is takes place, which on hydrolysis gives a benzaldehyde. So this is another method from a hydrocarbon preparation of aromatic aldehyde. Here by side chain chlorination of toluene is reaction. Toluene on chlorination, here is a Cl-Cl or may be written as a Cl2. Chlorination gives a benzyl chloride. This benzyl chloride on hydrolysis gives us a Gattermann-Koch formylation. Gattermann-Koch formylation of arene. In this reaction, the benzene ring or benzene molecule is heated under pressure with carbon monoxide and HCl under pressure in presence of anhydrous aluminium trichloride or cuprous chloride gives us a
directly a benzaldehyde. So this is another method. This is a benzene. This reaction is known as the Gattermann-Koch formylation of arene. The reaction for the preparation of aromatic aldehydes. Then another one, reaction Friedel-Crafts acylation. In 11th standard, we will see the aromatic compound in which in chemical properties of benzene, we will see acylation and alkylation of the benzene ring, that is called as a Friedel-Crafts reaction. At there we will form a aromatic ketone acylation मध्ये benzene ring, this is our benzene, with CH3COCl, this is our again acetyl chloride, or it is called as ethanoyl chloride. When heat in presence of anhydrous aluminium trichloride gives a this is known as a acetophenone, known as a 1-phenyl ethanone. So this is formation of aromatic ketones from aromatic hydrocarbon. First method, Friedel-Crafts acylation. Instead of this acetyl chloride, we can also use acetic anhydride. Here is a CH3CO 2 times O. This is called as a acetic anhydride. Also gives the same reaction with the formation of a acetic acid. This is a acetic acid. So this is formation of aromatic ketone. Then there is another one, last method. This method is only for aliphatic or aromatic ester for the preparation of only aldehyde. In this reaction, any ester, this is general formula of ester, is reduced in presence of like diisobutyl aluminum hydride at 195 Kelvin, convert directly into the aldehyde. At this low temperature, further reduction of the formed aldehyde is minimized or stopped, and therefore this reaction takes place at a very low temperature. So these are the methods for the preparation of aldehydes and ketones.